दुःखी असतो की माझ्याकडे संपत्ती नाहीये, मला संपत्ती पाहिजे, आणि मठ मंदिरामध्ये जाऊन 50 रुपये 10 रुपये दान करतो, आणि आपण नाही का एखादा नारळ घेतो आणि मग देवाला सांगतो की देवा हा नारळ घे आणि माझं सगळं कुटुंब सुखी समाधानी ठेव एका नारळामध्ये, बरं का. मग वरतून दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणतो की देवा काय तुझी करणी नारळाच्या आतमध्ये पाणी, म्हणजे देवा नारळाच्या आतमध्ये पाणी तूच ठेवलंय, नारळ त्यांनी बनवलाय, श्रीफळ म्हणजे देवाचं नारळ पण त्यांनी बनवला, सगळं काही, आणि तोच नारळ आपण ह्याच्या देवाच्या दारात ठेवायचा आणि देवाला सांगायचं एका नारळाने माझं सगळं कुटुंब सुखी ठेव. असं कधी होत नसतंय. देवाच्या दारात गेल्यानंतर समर्पित भावना पाहिजे तुमच्याकडे, ईश्वराला समर्पण पाहिजे, ईश्वराकडे भक्ती पाहिजे. भाव भक्तीचा भुकेला अति दुष्काळ तयार. देवाला भाव आणि भक्ती पाहिजे, बाकी काही नाही.